बहुतेक संगमनेरमधनं पण काही त्या EVMच्या पडताळणीचे मला वाटतं 10-12 याचे आलेली आहे निवडणूक आयोगाकडे. हो हो, त्यांनी दिलाय ना. 3 निवडणुका ते EVMवरच जिंकले. त्यावेळेस त्यांना EVMवर शंका नाही आली. त्यावेळेस तर मताधिक्य होतं ना, 50, 60, 70 काहीतरी. त्यावेळेस त्यांना EVM चांगलं वाटलं. कर्नाटकमध्ये सरकार आलं तर EVM चांगलं. लोकसभा निवडणुकींमध्ये सुद्धा यांचे उमेदवार निवडून आल्यानंतर यांच्या पक्षाचे त्यावेळेस EVMवर शंका येत नाही. पण लोकशाहीमध्ये ही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये आपण सुद्धा पराभव मान्य केला पाहिजे. तर ते कार्यकर्ते आज आमच्या संपर्कात आहेत, महायुतीच्या संपर्कात आहे. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य मुंबईला येत आहे, वरिष्ठांना भेटत आहे, संगमनेरमध्ये सोशल मीडियावर भासवण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यकर्ते कुठेतरी स्थिर राहिले पाहिजे. कार्यकर्ते स्थिर राहण्यासाठी त्यांना एक दाखवण्याचा प्रयत्न बी असू शकतो का मी EVMवर हे घेतलं आहे. पण EVMवर जर तसं आता सोशल मीडियावरती फिरलेले मेसेज आहे, हे मी नाही म्हणत, त्याच्यात बघितलं आहे का जिथं त्यांना मतदान जास्त आलं तिथले EVMवर शंका नाही. संगमनेरमध्ये झालं ना, त्यांना काही ठिकाणी मतदान झाले पण तिथले EVM चांगले होते. पण ज्या ठिकाणी आम्हाला मतदान झालं आहे तिथल्या EVMवर यांना शंका आहे. त्यामुळं स्वागत करतो मी त्यांच्या याचं.